माझं फ्रीज झालंय तोंड. येस, दॅट्स मी. लुक ॲट मी. मी एवढी घाबरलेली, पण देन ट्यूबिंग करायची मजाच वेगळी आहे. या ॲक्टिव्हिटीला ट्यूबिंग म्हणतात आणि धिस वॉज माय फर्स्ट टाईम. तर थोडी नर्व्हस होती, पण खूप मजा येणार आहे हे माहीत होतं आणि थंडी तर बघायलाच नको. टू बी फेअर अँड ऑनेस्ट, यूएसची थंडी मला परवडली, पण कॅनडामध्ये खूप जास्त थंड असतं आणि आय जस्ट कॅन नॉट हँडल द वेदर हिअर. पण एनिवेज, थंडी एवढी नंतर वाढायला लागलेली, की मी जेव्हा वर जात होती, मला ते सहन नव्हतं होत आणि माझे चीक्स, माझा फेस एक्स्ट्रीम ड्राय झालेला. पण मस्ती नाही थांबली पाहिजे हेही तितकंच खरं आहे. कारण हे सगळं एकदाच आयुष्यात होतं. आय वॉन्ट यू ऑल टू बी ऑनेस्ट इन द कॉमेंट सेक्शन. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी कुठली गोष्ट केली आहे का, जी तुम्हाला पहिले खूप जास्त भीती वाटली, खूप जास्त, की तुम्ही अजिबातच ती करायला विचार पण नाही करू शकत अशी, आणि पण जेव्हा ती केली, म्हणजे फॉर इन्स्टन्स जर कोणी बंजी जंपिंग केली असेल किंवा काहीही, तर तुमची ती फिलिंग कशी होती आणि तुम्हाला असं वाटलं की अरे, उगाच मी घाबरत होती, पण जेव्हा आत्ता केलं तर खूप जास्त कॉन्फिडन्स आलाय? असं कधी झालंय का तुम्हाला? लेट मी इन द कमेंट्स बिलो. आणि अशी कुठली मेमरी जी तुम्हाला माझ्यासोबत शेअर करायला आवडेल? आणि हो, लूक ॲट माय ब्लू लायनर. जो व्हाईट बॅकग्राऊंड म्हणजे व्हाईट स्नोवर पॉप होतंय. आय एम सो ग्लॅड की मी तो ब्लू लायनर लावला. मी इथे कुठेतरी टॅग करीन प्रॉडक्ट किंवा लिंक शेअर करीन. सो यू कॅन ऑल्सो ट्राय, कारण हा माझा फेव्हरेट लायनर आहे. नाही म्हणजे मला आता कॉमेंटमध्ये तुम्ही सांगाच की अशा ॲक्टिव्हिटीज करताना कसं कसं सुंदर दिसायचं हे तुम्ही मला आता सांगा. आज फ्रीज झालं. पकडलं उठाने येते. एवढ्या बर्फात खेळल्यानंतर मस्त मी कॅनडात वडापाव खाल्ला. आता तो चांगला होता की नाही हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते.